मंजूर केले असताना तुकोबाराय म्हणताय काय त्वरा झाली होती गुरुरायांना, ताबडतोब वापस गेले. पावले हे सर्व प्रकार तुझ्यामुळे झालेला आहे. त्यावेळेला काय झालं, आता स्वप्नामधून जाग आली, स्वप्नातून जाग आली आणि झडझडून उठले. कारण जसं माऊली म्हणताय ही माया म्हणजे स्वप्न आहे, हा संसार म्हणजे स्वप्न आहे. स्वप्नवत याच अभंगात पुढे सांगितलेलं आहे की हा स्वप्न आहे. कोण ती वरमाय, कोण तो वरबाप, कोण तो स्वैरा, कोण तो मंडप, वऱ्हाड हे स्वप्न गे माये, बाप रखुमा देवराचे वेगी धरा पाये. हे स्वप्न आहे, हा संसार स्वप्न आहे. तसं मला स्वप्न पडलं ग, माझे गुरु माऊली वापस गेले आणि मला असं वाटते ते कधीच येणार नाही. मी त्यांच्या शोधार्थ निघलेलो आहे. त्यावेळेला माऊलीला न सांगताच आता घरातून निघले. तुकोबाराय बाहेर पडले. बाहेर पडलेले असताना गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु असं चिंतन करत असताना आता भंडाऱ्याचा रस्ता धरला. याच रस्त्याने मला माझे गुरु माऊली भेटले होते. त्यावेळेला एक फकीर भेटला. फकीर आणि फकीर म्हणत आहे साहिब साहिब करके बंदे क्यों आलाप बुनता है, अरे मूंगी के भी पैर में घुंघरू बंधे हो तो वो भी अल्लाह सुनता है, वो भी अल्लाह सुनता है. माझा खुदा इतका कान त्याची उंच आहे, कोणाच्या मनातला आवाज ऐकतो हो, त्याला ओळखायची त्याच्या मागे पळण्याची काही गरज नाहीये. मन शुद्ध नाहीये म्हणून भटकत आहेस. तुकोबा तुझं मन शुद्ध कर. त्यावेळेला पाय धरले आणि सांगितलं बाबा फकीर बाबा सांगा माझं मन कोणत्याने शुद्ध होईल. त्यावेळेला सांगितलं त्या फकीराचं नाव आहे अनगड शहा फकीर. अद्यापी सुद्धा देहू गाव मध्ये त्यांचं मंदिर